सुवर्णप्राशन महिन्यातनं एकदा द्यायचं का रोज द्यायचं आणि वयाच्या कितव्या वर्षीपासून द्यायचं? नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स. तर सुवर्णप्राशनचा रेफरन्स आपल्याला काश्यप संहितेमध्ये सापडतो आणि त्याचा ॲक्च्युली यूज हा पुष्य नक्षत्रापासून चालू करायला सांगितला आहे. तर पुष्य नक्षत्र दर महिन्यातनं एकदा येत असल्यामुळे महिन्यातनं एकदा असं द्यायची त्याची पद्धत पडलेली आहे. परंतु सुवर्णप्राशन हे आयडियली रोज 2 ड्रॉप्स असं द्यायला पाहिजे. ॲडल्ट किंवा थोड्या मोठ्या मुलांमध्ये 3 वर्षापेक्षा मोठ्या मुलांमध्ये आपण त्याचं 4 ड्रॉप पर्यंत प्रमाण देऊ शकतो. आता सुवर्णप्राशनचा उपयोग काय असतो? तर सुवर्णप्राशनची मुख्य फलश्रुती म्हणजे त्याचे उपयोग असे सांगितलेत की त्यांनी बल म्हणजेच ताकद, अग्नी म्हणजे डायजेस्टिव्ह पॉवर आणि मेधा म्हणजेच ग्रास्पिंग पॉवर किंवा बुद्धी हे चांगल्यापैकी वाढत असतं आणि मुलांची ओव्हरऑल इम्युनिटी डेव्हलप होत असते. आता सुवर्णप्राशनमध्ये काही प्रकार असतात का? सुवर्णप्राशनमध्ये मुख्यतः ब्राह्मी, शंखपुष्पी, तूप, मध आणि सुवर्णभस्म असे मुख्य इन्ग्रेडियंट्स असतात. त्यात काही व्हेरिएशन्स करता येतात, परंतु प्रकार असे त्यात काही वेगळे नाही आहेत. पण आपण सुवर्णभस्माच्या डोसप्रमाणे 2 प्रकार बनवतो आणि 3 वर्षाच्या खाली आणि 3 वर्षाच्या वर असे 2 प्रकारे त्याची विभागणी करून मुलांना देत असतो. तर अशाच प्रकारे सुवर्णप्राशन सर्वांनी आपल्या मुलांना नक्की द्यावं. 6व्या महिन्यापासून ते 14-15 वर्षापर्यंत तुम्ही सलग सुवर्णप्राशन हे मुलांना देऊ शकता आणि त्याचे खूप चांगले फायदे होतात. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेद.